घरगुती मिश्रण वापरल्यावर तांब्याची भांडी अशी चमकतात. श्रावण महिना सुरू झाला आहे आणि भरपूर सण समारंभ, पूजा अर्चा सुरू झालीत. त्यासाठी आपल्याला पितळेची तांब्याची भांडी घासावी लागतात. त्यावेळेला हाताला खूप जळजळ होते पितांबरीनं. त्यासाठी आपण एक मिश्रण तयार करतोय. त्यासाठी कोणतेही प्रमाण वापरायची गरज नाही आहे. सुरुवातीला आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1/2 वाटी आणि 4 मोठे चमचे आपण हळद घातलेली आहे. कमी जास्ती झालं तरी चालू शकतं. यामध्ये 1 मोठा चमचा भरून आपण इथं सायट्रिक ॲसिड वापरणार आहोत. सायट्रिक ॲसिड नसेल तर तुम्ही व्हिनेगर किंवा लिंबू वापरला तरी चालू शकतो. आता 1 चमचा भरून आपण यामध्ये मीठ घालणार आहोत. यामध्ये थोडं थोडं पाणी घालून असं थोडंसं पातळ असं आपण हे मिश्रण बनवणार आहोत. खूप जास्त पातळसुद्धा करायचं नाही, खूप जास्त घट्टसुद्धा करणार नाही. पहा या पद्धतीचं, ज्या पद्धतीचं क्रीम असते त्या पद्धतीने आपण बनवणार आहोत. तर एवढंच आहे की ते भांडं आपण कोरडं ठेवणार आहोत, ओलं करायचं नाही. कोरड्या भांड्यावरती ते मिश्रण आपण लावून घ्यायचं आहे, फक्त ज्याप्रमाणे आपण क्रीम लावतो त्या पद्धतीनं. इथं तुम्ही पाहू शकताय, थोडंसं जरी आपण मिश्रण लावलं तरी आपला जो काळा झालेला भाग आहे भांड्यावरचा तो लगेच निघून जातो. हे सगळे मिश्रण लावून झाले तर आता आपण लगेच हे पाण्यानं धुवून दाखवते तुम्हाला. फरक तुम्ही पाहू शकताय घासलेलं भांडं आणि बिन घासलेलं भांडं यातला. अगदी झटपट लगेच हे भांडं घासून निघतं. हाताला अजिबात चिरा पडत नाहीत, जळजळ होत नाही, अगदी झटपट भांडी घासून निघतात. आता आपण हे सगळी देवाची भांडी घासून काढणार आहे. हे लगेच भांडं कोरडं करून आपण ठेवणार आहोत फॅनखाली सुकायला. ओलं ठेवलं तर त्यावरती परत डाग पडू शकतात.